उन्हाळ्यात सतत थकवा येतोय, शरीर गरम वाटतं का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच. आज मी शेअर करणार आहे एक कम्प्लीट समर योगा रुटीन, मॉर्निंग प्लस इव्हिनिंग फुल डे प्लॅन, ज्याच्याने तुमच्या शरीराला थंडावा मिळेल आणि दिवसभरासाठी तुम्ही ॲक्टिव्ह फील कराल. नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. जर तुम्हाला नॅचरल वेने हेल्दी आणि ग्लोई राहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण ताडासन करणार आहे. त्यासाठी दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर ठेवून दोन्ही हात लॉक आणि या पद्धतीने टोजवर अप. याच्याने पूर्ण बॉडी ॲक्टिवेट होते आणि पोश्चर सुधारतं प्लस बॅलेन्स. देन परत इनहेल अप, होल्ड. 1 मिनिट तुम्ही थांबू शकता. हळूहळू तुम्ही वेळ वाढवा. नंतर डायनॅमिक मुवमेंट्स काही, कारण की बॉडी वॉर्म होणं खूप आवश्यक आहे. कोणतीही एक्सरसाइज करताना वॉर्मअप करणं फार आवश्यक आहे. त्यानंतर आपण सूर्यनमस्कार करणार आहे. सूर्यनमस्काराचे कमीत कमी 6 राऊंड करणं आवश्यक आहे. मॅटच्या टॉपला यायचं आहे. देन प्रणामासन, हस्त उत्तनासन, पादहस्तासन, अश्वसंचलनासन, दंडासन, अष्टांग, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्वसंचलनासन, पादहस्तासन, हस्त उत्तनासन आणि प्रणामासन. याचे कमीत कमी 6 ते 12 राऊंड तुम्ही करू शकता. सूर्यनमस्कारामुळे फुल बॉडी ॲक्टिवेट होते प्लस मेटाबॉलिझम बूस्ट होतं. त्यामुळे सूर्यनमस्कार खूप आवश्यक आहे. नेक्स्ट आपण भुजंग आसन करणार आहे, ज्याच्याने बॅक पेन असेल तुमचं आणि हीट बॅलन्स करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर कसं करायचं? मॅटवरती पोटावरती आपल्याला पालथं पडायचे. दोन्ही शोल्डर लाईनला हात. इनहेल करत अप. स्लोली तुम्ही एवढं असेल तुमचा स्टॅमिना तर एवढंच करू शकता. देन ग्रॅज्युअली ग्रो. होल्ड. देन रिलॅक्स. परत इनहेल अप, होल्ड. यामध्येच तुम्ही ट्विस्ट करू शकता. राईट आणि लेफ्ट साईडला बघू शकता. चेस्ट ओपन अप करण्यासाठी बेस्ट आहे. इनहेल, देन रिलॅक्स. कमीत कमी 5 ते 6 वेळा करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण अर्ध मत्स्येंद्र आसना करणार आहे. याच्याने तुमच्या ॲबडॉमिनल ऑर्गन्सचा छान मसाज होतो, डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि बॉडी डिटॉक्स होते. कसं करायचं? या पद्धतीने एक पाय फोल्ड, दुसरा पाय या पद्धतीने ठेवून बॉडीला ट्विस्ट करायचं आहे, म्हणजे छानपैकी पीळ बसली पाहिजे पोटाला. आणि बॅकला हात and then twist. Hold few seconds and then relax. सेम अपोजिट साइडनी करायचं. तुम्हाला पूर्ण हात असं ग्रिप येत नसेल तर हलकं तुम्ही असंही बसू शकता. and then twist. याचे कमीत कमी 4 ते 5 सेट तुम्ही रोज करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण शीतली प्राणायाम करणार आहे. समरमध्ये स्पेशल आहे. उन्हाळ्यामध्ये हे केल्याने तुमच्या बॉडीला आतून थंडावा मिळतो. कसं करायचं? स्ट्रेट पोश्चर, पाठीचा कणा स्ट्रेट असेल आणि जिभेला आपल्या पूर्णपैकी फोल्ड करायचं आहे लाईक पुंगळीसारखं आणि श्वास घ्यायचा आहे.
रोज तुम्ही हे 5 ते 6 वेळा केलं तरी चालेल. शरीराला थंडावा मिळण्यासाठी बेस्ट आहे. आणि शेवटी आपण बालासना करणार आहे, ज्याच्याने तुमचा स्ट्रेस रिलीफ होईल. त्यासाठी वज्रासनात बसून किंवा दोन्ही पायामध्ये अंतर करून या पद्धतीने सावकाश, जर तुम्हाला खाली न वाकता येत असेल तर तुम्ही पिलोचा सपोर्ट घेऊ शकता. अँड देन जस्ट एक ते 2 मिनिट तुम्ही अशा अवस्थेत राहू शकता. बॉडीला रिलॅक्स करण्यासाठी शवासन खूप महत्वाचं आहे. तर आपण शवासनामध्ये पाठीवर आपल्याला झोपून राहायचं आहे. या पद्धतीने दोन्ही हात आणि पायामध्ये अंतर ठेवून डोळे बंद करून शांत इनहेल एक्झेल कडे फोकस. कमीत कमी 5 मिनिट आपल्याला अशा अवस्थेत पडून राहायचं आहे. अगदी कमी वेळेत हा मॉर्निंग योगा रुटीन रोज केला तर फरक नक्की जाणवेल. संध्याकाळी योग केल्याने दिवसभराचा थकवा निघून जातो. संध्याकाळी जेव्हा तुम्ही योगा करायला सुरुवात करता त्यावेळेस तुम्ही मार्जरी आसनापासून सुरुवात करू शकता. आरामशीर दोन्ही टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचे आपल्याला. गुडघ्यावरती हात छानपैकी प्रेस आणि इनहेल करत अप होल्ड. छानपैकी स्ट्रेच घ्यायचा. देन रोल युअर बॉडी पूर्ण. परत इनहेल अप. याच्याने तुमच्या बॅकचा स्टिफनेस कमी होतो. स्पाइन मुवमेंट छान होते आणि बॉडीचा स्ट्रेस कमी होतो. कमीत कमी 1 ते 2 मिनिट आपल्याला हे करणं आवश्यक आहे. रिलॅक्स. आपण पश्चिम उत्तानासन करणार आहे. त्यासाठी दोन्ही पाय समोर असतील अशा पद्धतीने स्पाइन स्ट्रेट. स्लोली हात वर आणि प्रयत्न करायचा अंगठे पकडण्याचा. एवढं होत असेल तरी ठीक आहे. आणि हळूहळू जर तुम्हाला बेंड होत असेल बॉडी तर काही वेळेसाठी होल्ड. यामध्येच तुम्ही 1, 2 हे पण करू शकता. बॉडीची मुवमेंट होणं आवश्यक आहे. आणि मग शेवटी पश्चिम उत्तानासन. देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण विपरीता करणी करणार आहे. त्यासाठी मॅट वरती आपल्याला झोपून घ्यायचं आहे पाठीवर. याच्याने ब्लड सर्क्युलेशन आणि तुमच्या बॉडीचा स्ट्रेस रिलॅक्स होतो, रिलीज होतो. सो पाठीवर आपल्याला झोपायचं आहे आणि कंट्रोल करत दोन्ही हाताने या पद्धतीने बस होल्ड करायचे. लेग्स अप वॉल पण तुम्ही करू शकता. भिंतीला पाय टेकून या पद्धतीने होल्ड. नंतर रिलॅक्स. नेक्स्ट आपण चंद्रभेदन प्राणायाम करणार आहे. विष्णू मुद्रा. जसं की अंगठा बाहेर, 2 बोट फोल्ड आणि विष्णू मुद्रामध्ये राईट नोस्ट्रिलला क्लोज करून इनहेल सावकाश, अगदी सावकाश लेफ्टनी होल्ड. देन राईटनी एक्झेल. याच्याने शरीर थंड आणि मन शांत होतं.
आपल्याला थोडं ध्यानामध्ये शांत बसून राहायचं आहे. त्यासाठी सरळ कोणतेही सहज पोश्चर घेऊन तुम्ही पाठीचा कणा स्ट्रेट आणि पद्मासनात बसू शकता, वज्रासनात बसू शकता तुम्ही, किंवा सहज आसनात. आणि डोळे बंद करून दोन्ही हात अशा पद्धतीने फक्त इन्हेल एक्झेलकडे फोकस. मन शांत. रोज 5 मिनिट ध्यान केल्याने मन शांत राहतं. हा होता तुमचा कम्प्लीट समर योगा रुटीन, मॉर्निंग प्लस इव्हिनिंग. जर तुम्ही हे फॉलो केलं तर शरीराला थंडावा मिळेल, एनर्जी वाढेल आणि माइंड काम असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हां, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मॉर्निंग योगा आवडतो का इव्हिनिंग योगा. स्वस्थ राहा, मस्त राहा. पुन्हा भेटू.